हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण TET CET या एक्झाममधील CDP चाइल्ड डेव्हलपमेंट या विषयाचे यांचा संज्ञानात्मक विकास सिद्धांत या विषयावरील 100पेक्षा अधिक प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्या आजच्या विषयाकडे. तर पहिला प्रश्न आहे, पियाजे यांचे पूर्ण नाव काय? उत्तर आहे जीन पियाजे. पुढचा प्रश्न, पियाजे कोणत्या देशाचे मानसशास्त्रज्ञ होते? उत्तर आहे स्वित्झर्लंड. पुढचा प्रश्न पाहूया, पियाजे यांचा जन्म व मृत्यू कधी झाला? उत्तर आहे 9 ऑगस्ट 1896 ते 16 सप्टेंबर 1980. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, पियाजे मुळात कोणत्या क्षेत्रातले होते? उत्तर आहे जीवशास्त्रज्ञ. नंतर ते बालमानसशास्त्रज्ञ बनले. पुढचा प्रश्न पाहूया, पियाजे यांनी मुलांचा अभ्यास कसा केला? तर उत्तर आहे स्वतःच्या 3 मुलांचे निरीक्षण करून त्यांनी मुलांचा अभ्यास केला. पुढचा प्रश्न, पियाजे यांच्या सिद्धांताचे नाव काय? उत्तर आहे संज्ञानात्मक विकास सिद्धांत. पुढचा प्रश्न पाहूया, पियाजे ज्ञान म्हणजे काय? उत्तर आहे कृती करून अनुभव घेऊन स्वतः रचलेली गोष्ट म्हणजे ज्ञान, असे मत पियाजे यांचे होते. पुढचा प्रश्न, पियाजे कोणत्या वादाचे प्रवर्तक होते? उत्तर आहे रचनावाद. पुढचा प्रश्न पाहूया, स्कीमा म्हणजे काय? उत्तर आहे अनुभवांचे मानसिक चौकटीत किंवा रचनेत संघटन कृतीचा आराखडा म्हणजे स्कीमा होय. पुढचा प्रश्न, स्कीमाचे उदाहरण द्या. उत्तर आहे चोखणे स्कीमा, बाळ, अंगठा, बाटली, खेळणे सगळे चोखते. पुढचा प्रश्न पाहूया, साक्षात्कार म्हणजे काय? तर नवीन माहिती जुन्या स्कीमात बसवणे, बदल न करता म्हणजे साक्षात्कार होय. पुढचा प्रश्न, साक्षात्काराचे उदाहरण द्या. तर उत्तर आहे मुलाला झेब्रा माहीत नाही, घोड्यासारखा पट्टा असलेला प्राणी घोडा स्कीमात बसवले. पुढचा प्रश्न, समायोजन म्हणजे काय? तर उत्तर आहे नवीन माहितीसाठी जुनी स्कीमा बदलणे किंवा नवीन स्कीमा बनवणे म्हणजे समायोजन होय. पुढचा प्रश्न, समायोजनाचे उदाहरण द्या. तर उत्तर आहे झेब्रा हा घोडा नाही, वेगळा प्राणी आहे हे कळल्यावर झेब्रा नवीन स्कीमा बनते. पुढचा प्रश्न पाहूया, समतोल म्हणजे काय? तर उत्तर आहे साक्षात्कार व समायोजन यांच्यातील संतुलन, यातूनच विकास होतो, त्याला आपण समतोल असे म्हणतो. पुढचा प्रश्न, असमतोल कधी येतो? तर नवीन माहिती जुन्या स्कीमात बसेना तेव्हा संभ्रम होतो, तेव्हा असमतोल होतो. पुढचा प्रश्न पाहूया, असमतोल ते समतोल कसे जातो? तर उत्तर आहे समायोजनाने स्कीमा बदलून नवीन समज निर्माण होतो. पुढचा प्रश्न, पियाजे यांनी विकासाच्या किती अवस्था सांगितल्या? तर पियाजे यांनी विकासाच्या एकूण 4 मुख्य अवस्था सांगितलेल्या आहेत. तर त्या अवस्था कोणत्या त्या पाहूया. पुढचा प्रश्न, 4 अवस्थाक्रमाने सांगा. तर पहिले आहे संवेदन चालन, दुसरे आहे पूर्व संक्रियात्मक, तिसरे आहे मूर्त संक्रियात्मक आणि चौथी आहे औपचारिक संक्रियात्मक. पुढचा प्रश्न, पियाजे यांच्या मते विकास कसा होतो? तर उत्तर आहे टप्प्याटप्प्याने क्रमाने होतो. एक अवस्था पूर्ण झाल्याशिवाय पुढची नाही होत. पुढचा प्रश्न पाहूया, अवस्था ओलांडण्याची गती सर्वांची सारखी असते का? तर उत्तर आहे नाही, वय साधारण आहे पण गती वेगळी असू शकते. पुढचा प्रश्न, पियाजे यांच्या मते विकास कशावर अवलंबून आहे? उत्तर आहे परिपक्वता, अनुभव, सामाजिक देवाणघेवाण, समतोल प्रक्रिया यांवर विकास अवलंबून आहे, असे मत पियाजे यांचे आहे. पुढचा प्रश्न पाहूया, पियाजे यांनी भाषा विकासाचे कारण मांडले का? तर नाही, उलट विचारांमुळे भाषा येते, वायगोस्की या उलट म्हणतात.
पुढचा प्रश्न, पियाजे यांच्या मते शिक्षकाची भूमिका काय आहे? तर उत्तर आहे मार्गदर्शक, माहिती पुरवणारा, तर समतोल निर्माण करणारा, मुलाला स्वतः शोधून देणारा. पुढचा प्रश्न पाहूया. या सिद्धांताचा वर्गात उपयोग काय होतो? तर वयानुसार कृती द्याव्यात, शोध घेऊ द्यावा, घोकंपट्टी नको. पुढचा प्रश्न, संवेदन चालन अवस्थेचे वय किती? तर संवेदन चालन ही पहिली अवस्था आहे जी पियाजे यांनी सांगितली. 4 पैकी ही पहिली आहे. त्याचं नाव आहे संवेदन चालन अवस्था. तर या अवस्थेचे वय आहे जन्म ते 2 वर्षे. तर संवेदन चालन या अवस्थेचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? तर ज्ञानेंद्रिये व हालचालींवर अवलंबून विचार नाही, फक्त कृती. पुढचा प्रश्न, वस्तू स्थायित्व म्हणजे काय? तर वस्तू डोळ्यासमोरून लपली तरी ती अस्तित्वात आहे हे कळणे. पुढचा प्रश्न, वस्तू स्थायित्व कोणत्या अवस्थेच्या शेवटी येते? तर उत्तर आहे संवेदन चालन अवस्थेच्या शेवटी, साधारण 18 ते 24 महिने. पुढचा प्रश्न, 8 महिन्याचे बाळ खेळणे कापडाखाली लपवले ते रडते पण शोधत नाही का? कारण वस्तू स्थायित्व नाही, दिसत नाही म्हणजे नाही असे वाटणे. पुढचा प्रश्न, ए नॉट बी त्रुटी काय आहे? तर 18 ते 12 ए जागी लपवलेले खेळणे सापडते, नंतर बी जागी लपवले तरी ए जागीच शोधतो. पुढचा प्रश्न, ए नॉट बी त्रुटी कशामुळे होते? तर उत्तर आहे पूर्ण वस्तू स्थायित्व अजून नाही, कृतीची सवय झाली. पुढचा प्रश्न पाहूया. संवेदन चालन अवस्थेचे 6 उपटप्पे कोणी सांगितले? उत्तर आहे पियाजे यांनी. त्यातील पुढचा प्रश्न, पहिला उपटप्पा कोणता? तर उत्तर आहे 0 ते 1 महिना. सहज प्रतिक्षेपी क्रिया, चोखणे, पकडणे हा पहिला उपटप्पा आहे. पुढचा प्रश्न, प्राथमिक चक्रीय प्रतिक्रिया कधी? तर 1 ते 4 महिने. स्वतःच्या शरीराशी संबंधित सुखद कृतींची पुनरावृत्ती, उदाहरणार्थ अंगठा चोखणे. पुढचा प्रश्न पाहूया. दुय्यम चक्रीय प्रतिक्रिया कधी होते? तर 4 ते 18 महिने दरम्यान. बाह्य वस्तूची संबंधित कृतीची पुनरावृत्ती, उदाहरणार्थ खुळखुळा हलवून आवाज काढणे. पुढचा प्रश्न पाहूया. साधन साध्य समन्वय कधी सुरू होतो? तर 8 ते 12 महिने दरम्यान. हेतुपूर्वक कृती, उशी दूर करून खेळणे घेणे. पुढचा प्रश्न, तृतीयक चक्रीय प्रतिक्रिया कधी होते? तर 12 ते 18 महिन्यादरम्यान. लहान शास्त्रज्ञ असतात ते. नवीन कृती करून काय होते ते पाहणे, वस्तू खाली टाकून प्रयोग करणे. पुढचा प्रश्न पाहूया. मानसिक संयोजन कधी होते? तर उत्तर आहे 18 ते 24 महिन्यादरम्यान. कृती करण्यापूर्वी डोक्यात विचार करणे, वस्तू स्थायित्व पूर्ण होते. पुढचा प्रश्न, मानसिक संयोजन या अवस्थेत भाषा येते का? तर शेवटी 1-2 शब्द. पुढचा प्रश्न, विलंबित अनुकरण कधी होते? तर उत्तर आहे 18 ते 24 महिन्यादरम्यान. काल पाहिलेले आज करून दाखवणे. पुढचा प्रश्न, बाळ आरसा पाहून स्वतःच्या नाकाला हात लावून हे काय दर्शवते? तर हे काय दर्शवते? तर स्व ओळख दर्शवते. तर 18 ते 24 महिन्यादरम्यान. पुढचा प्रश्न, या अवस्थेतील मुलाला दूरचे खेळणे दाखवले तर काय करेल? तर रांगत जाईल, उशी दूर करेल, साधन साध्य समजते. पुढचा प्रश्न, प्रतीक वापरणे कधी सुरू होते? तर उत्तर आहे या अवस्थेच्या शेवटी. एक वस्तू दुसऱ्या वस्तूऐवजी वापरणे, उदाहरणार्थ काठी, घोडा. पुढचा प्रश्न पाहूया. या अवस्थेतील शिक्षण कसे द्यावे? वस्तू हाताळू द्या, खेळू द्या, इंद्रियांना चालना द्या. पुढचा प्रश्न, पूर्वसंक्रियात्मक अवस्थेचे वय किती? तर उत्तर आहे 2 ते 7 वर्षे. पुढचा प्रश्न, संक्रिया म्हणजे काय? तर डोक्यातील तार्किक कृती जी उलट करता येते, उदाहरणार्थ 2 + 3 = 5, मग 5 - 3 = 2. पुढचा प्रश्न, पूर्वसंक्रियात्मक म्हणजे काय?
तर सक्रिय अजून जमत नाही. तर्कशुद्ध विचार नाही. पुढचा प्रश्न, पूर्वसंक्रियात्मक अवस्थेचे 2 उपटप्पे कोणते? तर पहिली आहे प्रतिकात्मक विचार 2 ते 4 वर्षे आणि दुसरी आहे अंतर्ज्ञानी विचार 4 ते 7 वर्षे. पुढचा प्रश्न, केंद्रीकरण म्हणजे काय? तर एकाच वेळी एकाच वैशिष्ट्यावर लक्ष देणे, इतरांकडे दुर्लक्ष करणे. पुढचा प्रश्न पाहूया. केंद्रीकरणाचे उदाहरण द्या. तर उंच ग्लासातील पाणी ओतले की बुटक्या रुंद ग्लासात कमी वाटते. फक्त उंची पाहतो, रुंदी नाही. पुढचा प्रश्न, संरक्षण म्हणजे काय? तर बाह्य आकार बदलला तरी पदार्थाचे प्रमाण तेच राहते हे कळणे म्हणजे संरक्षण होय. पुढचा प्रश्न, पूर्वसंक्रियात्मक अवस्थेत संरक्षण जमते का? तर नाही, 7 वर्षानंतर जमते. पुढचा प्रश्न, पियाजे यांचा पाण्याचा प्रयोग काय होता? तर उत्तर आहे 2 सारखे ग्लास, एकातील पाणी उंच पातळ ग्लासात ओतले, कोणता जास्त विचारले असता 7 वर्षाखालील मूल उंच ग्लासात जास्त म्हणते. पुढचा प्रश्न, अहमकेंद्रितता म्हणजे काय? तर जग स्वतःच्या दृष्टिकोनातूनच पाहणे, दुसऱ्याचा दृष्टिकोन कळत नाही. पुढचा प्रश्न, अहमकेंद्रिततेचे उदाहरण द्या. तर उत्तर आहे 3 पर्वतांचा प्रयोग. मुलाला विचारले, बाहुलीला काय दिसते? तर मला जे दिसते तेच दिसते असे म्हणणे. पुढचा प्रश्न पाहूया. मी घसरून पडलो म्हणून फरशीला मारले हे कशाचे उदाहरण आहे? जीवात्मवाद व अहमकेंद्रिततेचे उदाहरण आहे. फरशीला भावना आहे असे वाटणे. पुढचा प्रश्न, जीवात्मवाद म्हणजे काय? तर निर्जीव वस्तूंना सजीव गुणधर्म देणे. चंद्र माझ्याबरोबर चालतो हे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कृत्रिमता म्हणजे काय? तर सर्व नैसर्गिक गोष्टी माणसाने बनवल्या असे वाटणे. उदाहरणार्थ डोंगर कोणी बनवले. पुढचा प्रश्न, उलटता न येणे म्हणजे काय? तर कृती डोक्यात उलट करता येणे. तर उदाहरणार्थ 2 + 3 = 5 कळते, पण 5 - 3 = 2 हे कळत नाही. पुढचा प्रश्न पाहूया. वर्गीकरण कसे असते? तर एकाच आधारावर, उदाहरणार्थ रंग किंवा आकार दोन्ही एकत्र नाही. पुढचा प्रश्न, श्रेणीबद्धता जमते का? तर नाही, काठ्या लहान मोठ्या क्रमाने लावता येत नाही. पुढचा प्रश्न, या अवस्थेत म्हणजे पूर्वसंक्रियात्मक अवस्थेत प्रतिकात्मक खेळ खूप असतो. उदाहरण द्या. तर उदाहरणार्थ झाडूचा घोडा करणे, आई बाबा बाळ खेळणे. पुढचा प्रश्न, खोटे बोलणे या वयात का होते? तर कल्पना व वास्तव्यात फरक कळत नाही, हेतुपूर्वक खोटे नसते. पुढचा प्रश्न, या अवस्थेतील म्हणजेच पूर्वसंक्रियात्मक अवस्थेतील मुलाला कसे शिकवावे? तर उत्तर आहे प्रत्यक्ष वस्तू, चित्रे, खेळ, गोष्टी अमूर्त नको. पुढचा प्रश्न, मूर्त संक्रियात्मक अवस्थेचे वय किती? हे पियाजेने सांगितलेले 4 अवस्थांपैकी 3री अवस्था आहे. तर त्याचं नाव आहे मूर्त संक्रियात्मक अवस्था. तर वय आहे 7 ते 11 वर्षे. पुढचा प्रश्न, मूर्त म्हणजे काय? तर प्रत्यक्ष वस्तूवर तर्क करू शकतो, अमूर्त कल्पनांवर नाही. पुढचा प्रश्न, या अवस्थेत संरक्षण जमते का? तर होय, पाणी, लांबी, वस्तुमान, संख्या, क्षेत्रफळ, वजन, आकारमान क्रमाने जमते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, उलटता येणे आता जमते का? तर होय, 2 + 3 = 5, तर 5 - 3 = 2 हे कळते, या अवस्थेमध्ये कळते. पुढचा प्रश्न, विकेंद्रीकरण म्हणजे काय? तर एकाच वेळी अनेक वैशिष्ट्यांवर लक्ष देणे, उंची व रुंदी दोन्ही पाहतो. पुढचा प्रश्न, श्रेणीबद्धता आता जमते का? तर होय, या अवस्थेत जमते, काठ्या क्रमाने लावता येतात. पुढचा प्रश्न, संक्रमणशीलता जमते का? तर होय, जमते. पुढचा प्रश्न पाहूया. वर्ग समावेशक जमते का? तर होय, जास्त फुले की जास्त गुलाब कळते, गुलाब फुलातच मोडतात हे कळते.
पुढचा प्रश्न, अहमकेंद्रितता आता कमी होते का? तर होय. दुसऱ्याचा दृष्टिकोन कळू लागतो. पुढचा प्रश्न, या अवस्थेत म्हणजे मूर्त संक्रियात्मक अवस्थेत अमूर्त विचार जमते का? तर नाही. न्याय, स्वातंत्र्य यावर विचार नाही. पुढचा प्रश्न, औपचारिक संक्रियात्मक अवस्थेचे वय किती? तर 11 ते 12 वर्षापासून पुढे. औपचारिक संक्रियात्मक अवस्था ही चौथी अवस्था आहे जी पियाजे यांनी सांगितलेली आहे. तर वय आहे औपचारिक संक्रियात्मक अवस्थेचे वय आहे 11 ते 12 वर्षापुढे. पुढचा प्रश्न, या अवस्थेचे म्हणजेच औपचारिक संक्रियात्मक अवस्थेचे मुख्य वैशिष्ट्य काय? तर अमूर्त विचार, गृहीतक, निगमन विचार. पुढचा प्रश्न, जर तर विचार कधी सुरू होतो? औपचारिक अवस्थेमध्ये सुरू होतो. पुढचा प्रश्न, पेंडुलम समस्या कशासाठी? तर विचार तपासण्यासाठी. दोरीची लांबी, वजन, उंची, जोर यापैकी कशाने वेग बदलतो? पुढचा प्रश्न, मूर्त अवस्थेतील मूल सर्व घटक बदलते. औपचारिक अवस्थेतील एक घटक बदलतो, इतर स्थिर ठेवतो. शास्त्रीय पद्धत. पुढचा प्रश्न, विधानात्मक तर्क जमते का? तर होय, जमते. जर पाऊस पडला तर रस्ता ओला. रस्ता ओला नाही म्हणजे पाऊस पडला नाही. पुढचा प्रश्न, आदर्शवाद या अवस्थेत का येतो? तर उत्तर आहे अमूर्त विचारांमुळे. जग कसे असावे याचा विचार करतो. पुढचा प्रश्न, सर्व प्रौढ औपचारिक अवस्थेत पोहोचतात का? तर नाही. पियाजे यांच्या मते 30 ते 40% प्रौढच पोहोचतात, संस्कृतीवर अवलंबून. पुढचा प्रश्न, पियाजे यांच्या मते विकास कधी थांबतो? तर औपचारिक अवस्था आल्यावर. मुख्य संरचना पूर्ण पण ज्ञान वाढत राहते. पुढचा प्रश्न, या अवस्थेतील शिक्षण कसे असावे? समस्या निराकरण. उत्तर आहे समस्या निराकरण, वादविवाद, प्रकल्प, अमूर्त संकल्पना. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.